अगदी आरोपीच्या पिंजऱ्यात त्या योजनेला उभं केलं गेलं। अध्यक्ष महोदय, पोखरासारखी नानाजी देशमुख साहेबांच्या नावानी असलेली योजना, नानाजी देशमुख साहेबांच्या बरोबर मी स्वतः काम केलेलं अध्यक्ष महोदय, सुदाम काका भोंडवे कैलासवासी यांचं गुरुकुल हे आमच्या इथल्या जो प्रांत आहे त्या प्रांतामधलं एकमेव स्थान आहे। तिथं नानाजी देशमुख साहेबांचं काम डोंबरी या गावामधल्या गुरुकुलमध्ये सुद्धा आम्ही पाहिले। त्या नानाजी देशमुखांचं नाव असलेली ही योजना, या योजनेचा सुद्धा बोऱ्या वाजवण्याचं काम त्या तत्कालीन सरकारनं त्यावेळेस केलं। अध्यक्ष महोदय, जलयुक्त शिवार सारखी योजना, या योजनेची सुद्धा चौकशी व्हावी अशा प्रकारच्या वल्गना अध्यक्ष महोदय या समोरच्या बाजूने त्या ठिकाणी केल्या। आणि अध्यक्ष महोदय, एकनाथराव शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी या पुन्हा योजना सुरू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्याला गती दिली। परंतु अध्यक्ष महोदय, माझा जो मतदारसंघ अध्यक्ष महोदय, आम्ही 96% लागवड योग्य क्षेत्र हे कृष्णा खोऱ्यामध्ये येतं अध्यक्ष महोदय, 4% लागवड योग्य क्षेत्र आष्टी तालुक्याचं गोदावरी खोऱ्यामध्ये येतं। आणि अध्यक्ष महोदय, शिरूर आणि पाटोदा जे 2 तालुके आहेत, या 2 तालुक्याचं 96% लागवड योग्य क्षेत्र गोदावरी खोऱ्यामध्ये येतं आणि 4% कृष्णा खोऱ्यामध्ये येतं। अध्यक्ष महोदय, कृष्णा पाणी तंटा लवाद MWRRA 2005 पासून आम्ही MWRRA चा कायदा केला अध्यक्ष महोदय। आणि कृष्णा खोरे तंटा लवादाने अध्यक्ष महोदय मराठवाड्यासाठी विलासराव देशमुख साहेब आणि पद्मश्री पाटील साहेबांच्या पासून चालत आलेली योजना अध्यक्ष महोदय। आता माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे उपनेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब इथं आहेत, आमचे संकटमोचक आणि मोठे नेते आमचे गिरीशजी महाजन साहेब सुद्धा इथं आहेत अध्यक्ष महोदय। माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय की या कृष्णा खोरे तंटा लवादाच्या पुढे एकदा समोरासमोर बसून आणि माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी 50,000 हेक्टरच्या आतल्या योजना त्याची परवानगी ही आता नागपूरलाच उपवन संरक्षक यांच्याकडेच मिळते अध्यक्ष महोदय। पूर्वी भोपाळला जावं लागायचं, दिल्लीच्या चिडियाघरला जावं लागायचं, परंतु माझ्या मतदारसंघातलीच अध्यक्ष महोदय 27,462 हेक्टरची योजना आहे अध्यक्ष महोदय। या योजनेपैकी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आता जी जलसंपदा विभाग होता आणि एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आम्हाला या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता द्वितीय द्यायची होती, ती दिली अध्यक्ष महोदय। 1400 कोटीची योजना आता सुरू केली आणि परंतु अध्यक्ष महोदय 1.68 TMCच पाणी माझ्या तालुक्याला मिळाले अध्यक्ष महोदय। 4 TMC पाणी अजून आमचं राहिले आणि मराठवाड्याला 7 TMC पाणी मिळाले। धाराशिव जो जिल्हा आहे अध्यक्ष महोदय, 26/11 दुर्दैवी घटना ज्या दिवशी झाली त्या दिवशीचा GR अध्यक्ष महोदय, मराठवाड्याला 23.66 TMC पाणी मिळालेलं आहे। आमची विनंती अध्यक्ष महोदय, गतिमान नेतृत्व, गतिमान निर्णय घेणारे आमचे मुख्यमंत्री आहेत। मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती अध्यक्ष महोदय, आमच्याकडे आतापर्यंत मराठवाड्याकडे कधी पाहताना जे समोरच्या बाजूचे म्हणजे आघाडीच्या लोकांनी कायमस्वरूपी वक्र दृष्टीने पाहिलेले, वेगळ्या नजरेने पाहिलेले अध्यक्ष महोदय, आम्हाला आशा फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आहे, आम्हाला आशा एकनाथराव शिंदे साहेबांकडनं आहे, आम्हाला आशा अजितदादांकडनं आहे की 23.66 TMC पाणी अध्यक्ष महोदय स्वामी रामानंद तीर्थांपासून गोविंदभाई श्रॉफ पासून आणि आतापर्यंत आत्ताचं जर म्हणलं तर देसरडा यांच्यापर्यंत सगळेजण आम्ही ओरडलो अध्यक्ष महोदय, परंतु तरी सुद्धा आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालं नाही अध्यक्ष महोदय। जायकवाडीमध्ये पाणी यायला अध्यक्ष महोदय दरवर्षी MWRRA चा कायदा दाखवला जातो, आम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागतं,
त्यावेळेस आमच्या जायकवाडीत पाणी येतं. अध्यक्ष महोदय, आम्ही नेमकं कोणतं पाप केलंय आमच्या मराठवाड्याने एवढं आम्हाला सांगावं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आमची विनंती आहे की राहिलेलं माझ्या आष्टीचं 4 TMC आणि उर्वरित राहिलेलं धाराशिव जिल्ह्याचं, ज्याच्यामध्ये भूम आहे, परांडा आहे आणि एकनाथराव शिंदे साहेबांचेच आमदार तिथं निवडून दिलेत अध्यक्ष महोदय. दुसरे एक आहेत ते उबाटाचे आहेत, असू द्या. कैलास पाटील तिथं आहेत. अध्यक्ष महोदय, राणा पाटलांना लोकांनी निवडून दिले आणि स्वामी यांना सुद्धा निवडून दिले. कोण कोणत्या पक्षाचा म्हणून अध्यक्ष महोदय पाहिलं जाऊ नये. अध्यक्ष महोदय, धाराशिवला भवानी मातेला आम्ही सगळे लोक वंदन करायला जातो, पाया पडायला जातो. तुळजापूर हे आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. अध्यक्ष महोदय, त्या रामपुरीचा तलाव केलेला विलासराव देशमुख साहेबांनी उद्घाटन केलं होतं. मी स्वतः त्या उद्घाटनाला होतो. अध्यक्ष महोदय, आम्ही 5-5 टर्मचे झालो, 54-55 वर्षाचं झालो. अध्यक्ष महोदय, आता पुढच्या पिढीला सुद्धा आणखी कोणाकोणाला काम शिल्लक ठेवता, आता कामच शिल्लक ठेवू नका. अध्यक्ष महोदय, आमच्या भूमचं, परांड्याचं, आमच्या वाशीचं, कळमचं, आमच्या आष्टीचं, आमच्या पाटोद्याचं जे दुःख आहे अध्यक्ष महोदय, मग माझा उदगीर उमरगा असेल, अजून एक छोटा तालुका आहे अध्यक्ष महोदय मुरुडचा सुद्धा प्रश्न मिटला पाहिजे. मुरुड नाही आहे त्याच्यामध्ये, तो लातूर मध्ये आहे. मी 3 जिल्ह्याचा यांनीच मतदान दिलं म्हणून 3 जिल्ह्यात गेलो होतो अध्यक्ष महोदय. तर आमचा छोटा एक तालुका आहे उमरग्याच्या बरोबर, लोहा, त्या तालुक्याला सुद्धा पाणी गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि आमची पिण्याचं पाणी सुद्धा धाराशिवचं अध्यक्ष महोदय उजनीमधनं येते. किती काळ आम्ही वाट पाहायची अध्यक्ष महोदय. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला. माझ्या तालुक्याला 4 TMC मिळाला. धारूरचं जे 7 TMCच्या पुढचं जेवढं 16 TMC राहिलेले ते सगळं पाणी आमच्या धाराशिवला सुद्धा मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय. मांजरामध्ये सुद्धा त्याच्यामुळे ऑटोमॅटिक काही का होईना प्रमाणात पाणी जाणारे. लातूर शहरामध्ये लाखो लोक बाहेरचे येत आहेत शिक्षणापासून, त्यांनाही थोडंसं पाणी मिळालं पाहिजे. पाठीमाग अभिमन्यू नाही आहेत, आता ते शॅडो CM आहेत आमचे. आमच्याकडे 2-2 शॅडो CM आता निवडून आलेले आहेत अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळं आमची विनंती आहे. वानखेडे 3रे आहेत, अजून कोणी आले? ह्या मुख्यमंत्र्यांचे शॅडो उभा राहिले होते मला वाटतं, ते सुद्धा आमचे राठोडांच्या मतदारसंघामध्ये. अध्यक्ष महोदय, काय नाव? मुखेड मतदारसंघात राहिले, मुखेड मध्ये नाही. पण शिंदे साहेब नको म्हणले होते त्यांना, हे पण मला माहिती. शिंदे साहेब नको ते माझे मित्र आहेत. त्यांनी CM साहेबांचं काम चांगलंच केलं नाही, असू द्या. पण अध्यक्ष महोदय, 23.66 TMC पाणी आम्हाला कधी मिळणार अध्यक्ष महोदय? किती पिढ्या वायाला घालवायच्या? आणि अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, पोखरा आणि ही योजना खूप चांगली आहे. त्याच्यानंतर नानाजी देशमुखांच्या नावाने जी योजना आहे कृषी संजीवनी, त्याची गावाची संख्या, आता नवीन आमदार निवडून आलो तर अध्यक्ष महोदय, आम्हाला मानणारे किंवा आम्हाला जे गावं आलेले नसतील, मानणारे हा शब्द मी मागे घेतो अध्यक्ष महोदय, परंतु अरे हो